नमस्कार. माझं नाव मोहम्मद गोरमिया मोहम्मद जियास, महात्मा गांधी हायस्कूल सिडकोर नांदेड येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत. मी 32 वर्षे सेवा केलेली आहे आणि या सेवेमधून मी माझे सहकारी कर्मचारी, टीचिंग, नॉन टीचिंग आणि सगळे विद्यार्थी, पालक, संस्था या सर्वांना घेऊन मी सेवा बजावलेली आहे. आणि या सेवेतून मी बरेच गरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांची जी आर्थिक परिस्थिती एकदम बिकट होती, आमचा हा भाग आश्रम भाग असून गरीब होतकरू विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रवेश घेत होते. त्या विद्यार्थ्यांना पुस्तकाच्या माध्यमातून, परीक्षा फीच्या माध्यमातून किंवा शाळेच्या गणवेशाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मी माझ्याकडून, माझ्या सहकार्याकडून मदत करत गेलो आणि शाळेचा निकाल उचलण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करत गेलेला आहो. आणि यापुढे पण मी या संस्थेची सेवा पुढे करायचं असं निश्चय केलेला आहे. एवढं करत असताना मला बरेच कुटुंबांनी साथ दिलेली आहे, म्हणून मी इथपर्यंत म्हणजे काम करू शकलो आणि त्यांची शक्ती ही माझ्या पाठीशी होती. म्हणून मी माझ्या मुलांना चांगले शिक्षणाचा दर्जा देऊ शकलो, शिक्षण देऊ शकलो. आणि यापुढे पण मी दोन्ही म्हणजे घराकडे पण लक्ष ठेवणार आहे, कुटुंबाकडे. एक वेळेस आम्ही शिर्डी शेवगावला सहलीसाठी विद्यार्थ्यांना सगळ्यांना घेऊन गेलेले होते आणि त्यामध्ये विद्यार्थी संख्या ही जास्त होती. आणि त्या ठिकाणी एक असा प्रसंग आलेला आहे की आम्ही नियोजन न करता गेलं, पण त्या ठिकाणी आमचे ढवळे सर होते. त्यांनी एका फोनवरच त्या संस्थेमध्ये राहण्याची व्यवस्था केली. तेवढ्या मुलांची जवळपास 100 विद्यार्थी होते आमच्याजवळ. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही बरेच ठिकाणी सहली सुद्धा घेऊन गेलेले आहे. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक सहली सुद्धा काढण्यात आलेले होते आमचे. मी उर्वरित माझं जीवन जे आहे समाजसेवेसाठी सुद्धा खर्च करणार आहे आणि माझ्या संस्थे सुद्धा साठी मी वेळ देणार आहे. ज्यावेळेस आमचं एखादा विद्यार्थी, समजा कर्मचारी एखाद्या पदावर राहतो आणि अचानक जर जी भेट झाली, त्यानंतर तो म्हणतो की सर मी तुमचा गुरु अमुक अमुक या पदावर मी काम करत आहे, त्यावेळेस त्यांचे हे शब्द ऐकून आम्हाला मनाला खूप छान वाटते. काय नाही सर, थोडं मनाला थोडं हेच होते, निराशाच होते की आज आपण शाळेतून जात आहोत म्हणून. सामाजिक कार्याला मोकळं झालो आणि जीवनालाही मोकळं झाल्याने झालेलं आहे. मागील 30-32 वर्षापासून आमचे मुख्याध्यापक आदरणीय शेख सर माझे सुद्धा मुख्याध्यापक होते आणि मी त्यांच्या हाताखाली 29 वर्ष सेवा केलेली आहे. अतिशय छान प्रकारे आम्हाला त्यांनी ट्रीटमेंट दिलेली आहे. शाळेची प्रगती असेल, शाळेचे कुठलेही कार्यक्रम असतील, संस्थेची प्रगती असेल, त्यासाठी त्यांनी आम्हाला जो जो आदेश दिला त्या आदेशाचं आम्ही परिपूर्णपणे पालन केलेलं आहे आणि त्यामधून विद्यार्थी घडवले, शाळेची प्रगती केली, निकाल उंचावर नेला आणि अशा प्रकारे आमचा हा प्रवास अतिशय सुंदर झाला. शेख सरांच्या आधिपत्याखाली आम्ही सुद्धा सर्वजण सुखी. मी सुद्धा काल 2 महिन्यापूर्वी 31 डिसेंबरला रिटायर झालो सर, आणि त्यांच्या आधिपत्याखाली माझी जॉईनिंगही झाली आणि रिटायरमेंट सुद्धा त्यांच्याच आधिपत्याखाली झाले. हे एक विशेष बाब म्हणावी लागेल. एक सर तर रागवायचे, पण रागवल्यानंतर मनात ठेवायचं नाही. रागवायचं काम झालं की लगेच आपलं मित्रत्वाचं चलो सर चाय पिंगे, आणि म्हणून अतिशय राग जरी असला तर मनातून नव्हता. अतिशय निर्मळ मनाचा माणूस आहे. सरांचं भावी आयुष्य अतिशय निरोगी, आनंदमय, सुख समाधानी, निरामय आणि प्रगल्भ असं काय म्हणतो आपण धनसंपत्तीनं भरून जावं, त्यांना अतिशय आनंदानं पुढचं जीवन व्यतीत करावं अशी सरांना माझी शुभेच्छा आहे. त्या सरांचं जीवन जे आहे आता पुढील म्हणजे त्यांच्या घराबाळासाठी, मुलांसाठी, त्यांच्या संसारासाठी त्यांनी व्यतीत करावं आणि अतिशय समाजामध्ये आपलं नाव कमवावं, आणि ज्यासाठी आम्हाला आमच्या शुभेच्छा सरांना आहेत. अतिशय हार्दिक शुभेच्छा देतो.